नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 दिलेला बघा. इन अन AP 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. जी इथं आपल्याला 19 टर्म 52 दिलेले, 38 टर्म किती दिलेले 128 दिलेले. त्याच्यावर आपल्याला पहिल्या 56 टर्मची सम काढायची. मग आता इथे लेट A is the first term and D is the common difference. आपल्याला कोणकोणती टर्म दिलेली? T19 टर्म दिलेली आहे. किती दिलेली ती? 52. त्यानंतर 38 टर्म दिलेली T38. ही आपल्याला दिलेली 128. आपण फॉर्म्युला वापरू अगोदर Tn चा. Tn is equal to A plus into bracket n minus 1 into D. This is the formula. प्रथम आपण कोणती टर्म घेऊ? T19 काढू. मग T19 इक्वल टू A प्लस यांची व्हॅल्यू 19 घ्यावी लागेल आपल्याला. 19 मायनस 1 इंटू D. मग T19 इज इक्वल टू A प्लस किती झाला तो? 18D. परंतु T19 टर्म आपल्याला किती दिलेले? 52. ही किती येईल आपली? 52. सपोज हे इक्वेशन बनवलं. त्यानंतर कोणती टर्म काढायची आपल्याला? 38. T38 इक्वल टू A प्लस यांची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल आपल्याला? 38 मायनस 1 इंटू D मीन्स A प्लस 37D. आता 38 मायनस 1 इज 37. परंतु T38 आपल्याला किती दिले? 128. 128 हे सेकंड इक्वेशन आलं. आता आपण बघा फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन या दोघांची आपण सपोज ऍडिशन करू. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट ऍट इक्वेशन सेकंड. दोघांची ऍडिशन बघा. फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे A प्लस 18D इज इक्वल टू 52 आणि सेकंड इक्वेशन काय? A प्लस 37D इज इक्वल टू 128. यांची आपण काय करतो आहोत? ऍडिशन. A प्लस A किती झाला? 2A प्लस 18 प्लस 37 यांची ऍडिशन करावं लागेल बघा. 8 प्लस 7 15 नंतर 3 प्लस 1 4 प्लस 1 किती झाले? 5. D इज इक्वल टू. तर इथे आपण यांची ऍडिशन करू. 8 प्लस 2 10 नंतर 5 प्लस 2 7 7 प्लस 1 8 म्हणजे 180 झाली. तर इथे आपल्याला ही जी टर्म दिला 2A प्लस 55D इक्वल टू 180 याला आपण इक्वेशन थर्ड घेऊ सपोज. नंतर आपल्याला काय विचारले? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. आपण Sn चा फॉर्म्युला वापरू. Sn इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n मायनस 1 इंटू D. Sn म्हणजे S56 काढायची आपल्याला. S56 इज इक्वल टू 56 अपॉन 2. या ठिकाणी 2A प्लस यांची व्हॅल्यू आपण 56 घेतली मायनस 1 इंटू D. S56 इज इक्वल टू. तर इथे भाग जातोय दोनाने. किती जाईल? 28 चा. 2A 56 - 1 किती झालंय? 5A 56 - 1 किती झालंय? 28. 2A 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 56 -
55D. तर बघा इथे 2A प्लस 55D याची व्हॅल्यू किती आलेली आहे 180. पुट 2A प्लस 55D इक्वल टू 180 इन इक्वेशन. सपोज हे 4 घेतलं आपण 4 मध्ये टाका. मग काय बघा S56 इक्वल टू 28. तर याची व्हॅल्यू किती आली 180 फ्रॉम इक्वेशन 3 मध्ये आपण ती व्हॅल्यू काढलेली बघा. नंतर मग यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग S56 इज इक्वल टू करा आता मल्टिप्लिकेशन काय येईल ते. तर मल्टिप्लिकेशन किती येतं बघा 5040. याचा अर्थ काय झाला सम ऑफ फर्स्ट 56 terms is 5040. पुढचं एक्झाम्पल आहे बघा. द सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन एपी इज 3300. फाइंड 28 टर्म. आपल्याला पहिल्या 55 टर्मची सम दिलेली आहे किती आहे 3300. त्याच्यावरून आपल्याला कोणती टर्म काढायची 28 टर्म काढायची. मग लेट फर्स्ट टर्म of an AP is A and common difference is D. आपल्याला दिलेले SN म्हणजे S55 दिलेले. किती दिलेले 3300. आपण SN चा फॉर्म्युला वापरू. Sn equal to n upon 2 into bracket 2a plus into bracket n minus 1 into d. This is the formula. S55 यांची व्हॅल्यू किती घेणार आपण 55. 2a plus 55 minus 1 into D. But S55 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे 3300. 3300 is equal to 55 upon 2 into bracket 2a plus 55 minus 1 किती झाला 54D. आता या 2 ने आपण याला डिवाइड करू. डिवाइड केल्यानंतर काय येईल बघा 3300 is equal to 55 into bracket काय येईल a plus 27d. आता 55 ने आपण याला डिवाइड करू. मग 3300 upon 55 is equal to a plus 27d. आता कितीचा भाग जातो बघा. साधारणतः आपण जर भाग दिला तर 11 5 55 बरोबर आहे. नंतर इथे 11 3 33 0 0 परत 5चा भाग जाईल. 5 × 30 म्हणजे डायरेक्ट 60 लिहितो मी ते. 60 इज इक्वल टू a प्लस 27d. सपोज इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर आपल्याला कोणती टर्म फाइंड करायची 28 टर्म. फॉर्म्युला वापरायला आपल्याला tn चा. tn इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. T28 is equal to a plus 28 minus 1 into d. T28 is equal to a plus 27d. But equation point मध्ये a plus 27d ची व्हॅल्यू किती आलेली आहे 60. Therefore T28 equal to किती 60 from equation 1. आपल्याला तेच विचारलं फाइंड 28 टर्म. Therefore 28 टर्म
of an AP is 16. नेक्स्ट एक्झाम्पल दिले बघा आपल्याला. फाइंड 4 consecutive terms in is an AP whose sum is 12 and the sum of the third and fourth term is 14. जे आपल्याला 4 consecutive terms विचारले एपीच्या, त्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन दिली की त्यांची सम 12 आहे आणि थर्ड आणि फोर्थची सम आपल्याला दिलेली 14. त्याच्यावरून आपल्याला त्या 4 consecutive terms काढायच्या. पण लेट the 4 consecutive terms of an AP are A minus D, A plus D and A plus 2D. ह्या 4 consecutive term आपण घेऊ. आता पहिली कंडिशन आपल्याला दिलेली की त्यांची सम किती दिलेली आहे 12. फ्रॉम फर्स्ट कंडिशन त्यांची सम घेऊ आपण. A मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2D इज इक्वल टू 12. किती ए झाले बघा. a प्लस ए 2a प्लस ए 3a प्लस ए 4a. नंतर मायनस डी प्लस डी कॅन्सल झाला, शिल्लक राहिला फक्त 2d इज इक्वल टू 12. आता आपण 12 ने डिवाइड करू. मग काय येईल इथं 2a प्लस डी इक्वल टू 6 डिवाइड बाय 2. सपोज हे इक्वेशन आलं फर्स्ट. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं आपल्याला थर्ड अँड फोर्थ टर्म. सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड अँड फोर्थ म्हणजे या दोन टर्मला a प्लस डी आणि a प्लस 2d यांची सम दिलेली आपल्याला. a प्लस डी प्लस a प्लस 2d यांची सम किती दिलेली आपल्याला 14. आता a प्लस a किती झाले 2a आणि d प्लस 2d किती झाले 3d इज इक्वल टू 14. हे सपोज सेकंड इक्वेशन आलं. मग आता आपण काय करू की हे इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये सबट्रॅक्ट करू. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 काय येईल बघा 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. इक्वेशन 2a आणि फर्स्ट काय आपल्याला 2a प्लस d 2a प्लस d इज इक्वल टू 6. म्हणजे सबट्रॅक्शन आपण करतोय म्हणजे यांची साईज काय होती चेंज होती. मग 2a कॅन्सल झाला. मग 3d मायनस d किती झाला 2d आणि 14 मायनस 6 किती झाला 8. देअरफॉर d इक्वल टू काय येईल 4. 2 ने जर डिवाइड केलं तर मग आता d ची व्हॅल्यू 4 आली. मग ही व्हॅल्यू आपण कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाकू. पुट d इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय बघा 2a प्लस d ची व्हॅल्यू किती टाकायची तर आपल्याला 4 इक्वल टू 6. देअरफॉर 2a इक्वल टू 6 मायनस 4. देअरफॉर 2a इक्वल टू किती येईल 2. देअरफॉर a इक्वल टू काय आला 1. मग आता a ची व्हॅल्यू 1 घ्यायची आणि d ची किती घ्यायची 4. मग 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स. पहिली टर्म्स काय घेतली आपण a मायनस d. फर्स्ट टर्म काय येईल बघा फर्स्ट टर्म a मायनस d. a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि d ची व्हॅल्यू किती घ्यायची 4. 1 मायनस 4 इक्वल टू किती आली मायनस 3. नंतर सेकंड टर्म आपली काय a. मग a ची व्हॅल्यू किती आली 1.
थर्ड टर्म, थर्ड टर्म आपली काय आहे, ए प्लस डी. ए प्लस डी, ए ची व्हॅल्यू 1 आणि डी ची व्हॅल्यू 4. 1 प्लस 4 किती झाला, 5. त्यानंतर फोर्थ टर्म, फोर्थ टर्म आपली ए प्लस 2d. ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 प्लस 2 इंटू डी ची व्हॅल्यू 4 म्हणजेच 1 प्लस 8 म्हणजे किती आली, 9. आता 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स काय येतील, देअरफॉर 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आर, पहिली किती आली आपली, -3, नंतर 1, नंतर 5 अँड 9. या 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आल्या. तर बघा प्रॅक्टिस सेट 3.3 मधले जे राहिलेले एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.